सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 29 डिसेंबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. शिरोळच्या युवकाचा पळशी तालुका खंडाळा येथे निर्गुण खून अपघात दाखवण्याचा बनाव. आज शिरोळ बंदची हाक. शिरोळ ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा केंद्रात काम करणारे अशोक दिनकर राऊत यांचा एकुलता एक मुलगा आशिष राऊत वय 23 वर्ष याचा पळशी येथील गुंडांनी पळशीमध्ये शुक्ररात्री 2:30च्या सुमारास झुंडीने निर्गुणपणे खून केला. राजकारणी लोकांच्या दबावाखाली पोलीस प्रशासनाने प्रथम अपघाताची घटना म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. घटनेत सामील असलेल्या गुंडांच्या टोळीला ताबडतोब अटक करावी यासाठी सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी शिरोळ बंदची हाक देण्यात आली आहे. मनरेगा बचावासाठी काँग्रेसचा साताऱ्यात रास्ता रोको. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना मनरेगा योजनेत जनविरोधी बदल केल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष देशव्यापी आंदोलन छेडणार आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीने सातारा येथे जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर रास्ता रोको करून आंदोलन केले. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात नियमबाह्य नेमणुका. घोटाळा करण्यासाठी नियमबाह्य नेमणूक करण्यात आली का, हा सवाल. लेखाधिकारी सविता पाटील, कनिष्ठ लेखाधिकारी दत्तात्रय खर्डे यांची जिल्हा परिषद नियमबाह्य नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आणि कोणत्या शासन निर्णयाने शासन परिपत्रकाने करण्यात आला. जी पोस्ट त्या ऑफिसमध्ये मंजूरच नाही त्याला त्या ऑफिसमध्ये कसं नेमता येईल. या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने घेतले नाही तर जिल्हा परिषद बंद पडेल का. पाणी पुरवठा विभागाच्या लेखाधिकारी यांच्या मनमानी आणि हुकुमशाही कारभारामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागात नियमबाह्य कामे केली जात आहेत. संविधानिक हक्कांचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने नोटीस. ऍडव्होकेट विकास पाटील शिरगावकर रिट याचिका दाखल करणार. सुमारे 3 महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत अंमली अपघात प्रतिबंधासाठी आदेश काढण्यासाठी लेखी अर्ज दिल्यानंतर 15 डिसेंबर रोजी पुन्हा समपत्र सादर करून संबंधित प्रशासनाने आजतागायत आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत अग्नी प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनांबाबत कोणतेही अधिकृत आदेश न काढल्याने अखेर ऍडव्होकेट विकास पाटील शिरगावकर यांनी संविधानिक हक्कांचा भंग केल्याप्रकरणी नोटीस दिली असून तात्काळ आदेश न दिल्यास उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. साताऱ्याजवळ नुणे तालुका सातारा येथे सिल्वर मून लॉज मध्ये वेश्या व्यवसाय. 2 महिलांची सुटका, मॅनेजरवर गुन्हा दाखल. सातारा मेढा रस्त्यावरील नुणे गावच्या हद्दीत रस्त्यालगत असलेल्या सिल्वर मून लॉज मध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकला. या घटनेत 2 महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम विलास कल्याणकर वय 27 राणा सातारा असे संशयिताचे नाव असून त्याने लॉज चालवण्यास घेतला होता. अंगापूर तालुका सातारा येथे कृष्णा नदी बुडून महिलेचा मृत्यू. सातारा तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. सातारा तालुक्यातील अंगापूर येथे कृष्णा नदीच्या पात्रात पाण्यात बुडून बुडल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी घडली आहे. रेश्मा संदीप मोळे वय 38 राहणार सासुर्वे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा असे महिलेचे नाव आहे. ही घटना सकाळी 8 ते दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. काले मसूर एसटींची संख्या घटल्याने विद्यार्थी नोकरदारांची गैरसोय. 15 दिवसात निर्णय न झाल्यास मसूर एसटी स्टँडवर रास्ता रोकोचा. मसूर येथील काले मसूर या महत्वाच्या ग्रामीण मार्गावरील एसटी गाड्यांची संख्या अचानक कमी करण्यात आल्याने कराड उत्तर आणि कराड दक्षिण भागातील विद्यार्थी नोकरदार तसेच सर्वसामान्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. या मागण्यांबाबत सोमवारपासून 15 दिवसांचा अल्टिमेट देण्यात येत असून या कालावधीत सकारात्मक निर्णय न झाल्यास मसूर एसटी स्टँडवर रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा मानसीराव जोगळे यांच्या अध्यक्षतेखालील पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी दिला आहे. सातारा परिसरात एका कंपनीत वजन काट्यात छेडछाड करून 3.5 लाखांची फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. सातारा परिसरात वांचननगर लिमिटेड व सातारा परिसरातील दंडेश्वर वजन काटा येथे वजन काट्यामध्ये 2 व्यक्तींनी अत्यंत गोपनीय पद्धतीने इलेक्ट्रॉनिक चिप बसवली. या छेडछाडीमुळे वजनामध्ये तफावत निर्माण करून कंपनीचे सुमारे 10,000 किलो वजनाचे अंदाजे 3,42,000 रुपये किमतीचे अतिरिक्त रिजेक्टेड कास्टिंग साहित्य बेकायदेशीररित्या नेण्यात आले. राज जाधव व सचिन जाधव दोघे राहणार पुसेगाव यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नेर तालुका खटाव येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषणा. जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य आगीत जळून खाक. नेर तालुका खटाव येथील फिरोज नूर मोहम्मद शिकलकर यांचे संपूर्ण घर शॉर्ट सर्किटमुळे जळाल्याची घटना शनिवार दिनांक 27 डिसेंबर रोजी घडली. जीवनावश्यक व इतर साहित्य आगीच्या बक्षिसाने पडल्याने हे कुटुंब मोठ्या संकटात सापडले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. खंडाळा येथे मुख्य बाजारपेठेत ज्वेलर्सवर चोरट्यांचा डल्ला. 5 लाखांचे दागिने चोरीला. पोलीस नक्की करतात तरी काय, नागरिकांचा सवाल. खंडाळा शहरातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या श्री गणेश ज्वेलर्सवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. या घटनेत 2 किलो चांदी व 3 तोळे सोने असा 5 लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी रात्री 1:30च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस नक्की करतात तरी काय असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.